नमस्कार मित्रांनो, मी मनोज चौधरी तुम्हा सर्वांचं मराठी इंजिनिअरिंगमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजची व्हिडिओ मित्रांनो आपली फंक्शन सीरीजमधील 4थी व्हिडिओ आहे, बरोबर? या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये आपण फंक्शनच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत, बरोबर? जसं की फंक्शन काय असतं, त्याला आपण प्रोग्राममध्ये कसं डिफाइन करतो, बरोबर? त्यानंतर आपण त्याचे बेनिफिट्स पण बघितले ते फंक्शनचे. म्हणजे आपण जेव्हा प्रोग्राममध्ये आपण जेव्हा फंक्शन यूज करतो, तेव्हा आपल्याला काय काय बेनिफिट्स असतात. म्हणजे आपण जसं की फंक्शन आपण किती वेळेस कॉल करू शकतो, फंक्शनला आपण कुठूनही कॉल करू शकतो, बरोबर? त्यानंतर जर आपल्याकडे एखादं कॉम्प्लेक्स टास्क असेल, म्हणजे एखादा आपल्याकडे एखादा मोठा प्रोग्राम असेल, बरोबर? तर त्या मोठ्या प्रोग्रामला आपण म्हणजे लार्ज प्रोग्रामला आपण स्मॉल स्मॉल पार्ट मध्ये बाय युझिंग फंक्शन आपण डिवाइड करू शकतो, बरोबर? तर हे सर्व त्याचे बेनिफिट्स होते, बरोबर? आणि त्यानंतर आपण त्याचे 3 पॉईंट्स बघितले होते. म्हणजे अतिशय महत्वाचे पॉईंट होते, म्हणजे त्यावरच पूर्ण फंक्शनचा जो कन्सेप्ट असतो तो अवलंबून असतो, बरोबर? तर पहिला आपला पॉईंट होता तो म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजे आपण जेव्हाही फंक्शन आपल्या प्रोग्राममध्ये डिफाइन यूज करतो, तेव्हा आपल्याला आधी फंक्शन डिक्लेअर करावं लागतं, बरोबर? त्यानंतर आपण फंक्शनची त्यानंतर तो दुसरा पॉईंट होता तो म्हणजे फंक्शन डेफिनेशन, बरोबर? त्यानंतर आपण डेफिनेशन म्हणजे काय, म्हणजे आपण पूर्ण फंक्शनची बॉडी डिफाइन करतो, बरोबर? म्हणजेच ते झालं दुसरा पॉईंट. आणि त्यानंतर आपण पूर्ण बॉडी बनली फंक्शनची, म्हणजे पूर्ण फंक्शन तयार झालं. त्यानंतर आपल्याला जेव्हा त्या फंक्शनला एक्झिक्यूट करायचं असेल तेव्हा आपण त्या फंक्शनला कॉल करतो, बरोबर? तो होता आपला तिसरा पॉईंट. म्हणजे या तीनही पॉईंट फंक्शन डिक्लेरेशन, त्यानंतर फंक्शन डेफिनेशन, त्यानंतर फंक्शन कॉल, या तीनच गोष्टी खूप महत्वाच्या असतात, बरोबर? या तीनही आपल्याला फॉलो करावं लागतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फंक्शनचे टाइप्स बघायचे आहे, बरोबर? तर आपला पॉईंट काय आहे, टाइप्स ऑफ फंक्शन इन सी लँग्वेज. तर हे बघा, सी लँग्वेज मध्ये 2 प्रकारचे फंक्शन्स असतात मित्रांनो. पहिले असतात ते म्हणजे प्री डिफाईन फंक्शन आणि दुसरे असतात ते म्हणजे 2च टाइप्स असतात फक्त, युजर डिफाईन फंक्शन. तर प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय, तर याची एकदम सोपी डेफिनेशन सांगतो मित्रांनो तुम्हाला. ती डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर? तर द फंक्शन्स विच आर ऑलरेडी डिफाईन इन सी लँग्वेज इज नोन ॲज प्री डिफाईन फंक्शन. म्हणजे काय, तर जे फंक्शन्स म्हणजे ज्या फंक्शनची डेफिनेशन ऑलरेडी सी लँग्वेज मध्ये म्हणजे सी लँग्वेजच्या प्री डिफाईन लायब्ररीज असतात मित्रांनो. आता हे बघा, जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो तेव्हा आपण काय करतो, तर हे बघा, stdio.h नावाची हेडर फाईल इन्क्लूड करतो बघा. मग ते काय झाली, एक प्रकारची लायब्ररी झाली मित्रांनो. आता stdio.h मध्ये काय, stdio.h चा फुल फॉर्म काय आहे, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, बरोबर? तर प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय, तर जे फंक्शन्स सी लँग्वेज मध्ये ऑलरेडी डिफाईन केलेले असतात, सी लँग्वेज मध्ये ऑलरेडी डिफाईन केलेले असतात म्हणजे काय, तर सी लँग्वेजच्या प्री डिफाईन लायब्ररीज असतात, बरोबर? मग त्या लायब्ररीज मध्ये आता हे बघा, तर आपण जेव्हा आपण प्रोग्रामची सुरुवात करतो तेव्हा आपण कसं लिहितो, तर हॅश इन्क्लूड stdio.h, बरोबर? मग त्या केसमध्ये stdio.h काय आहे, तर ही एक प्री डिफाईन लायब्ररी आहे मित्रांनो. म्हणजे प्री डिफाईन ही हेडर फाईल आहे. म्हणजे या हेडर फाईल मध्ये ऑलरेडी काही फंक्शन्स डिफाईन करून दिलेले आहे, बरोबर? म्हणजे त्यांची बॉडी ते सर्व ऑलरेडी त्यांनी, म्हणजे त्या फंक्शनचं काय वर्क असतं ते सर्व ऑलरेडी त्यामध्ये डिफाईन करून दिलेलं आहे. आणि आपल्याला जर त्या फंक्शनची एक्झिक्यूट करायचं असेल तर आपल्याला फक्त त्या फंक्शनला कॉल करावा लागतो, बरोबर? तर हे बघा, आता इथे stdio.h या म्हणजे या हेडर फाईलचा फुल फॉर्म काय असतो, तर स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, बरोबर? म्हणजे stdio.h नावाची जी हेडर फाईल आहे, ही हेडर फाईल मध्ये हे बघा, जे आपण आतापर्यंत खूप युज केलेले आहे मित्रांनो, ते खूप युज केलेले फंक्शन कोणते, तर प्रिंट एफ, हे बघा, प्रिंट एफ आणि स्कॅन एफ, हे सर्व हे फंक्शनची तुम्हाला सांगण्याची अजिबात गरज नसेल, बरोबर? कारण तुम्हाला मी आतापर्यंत बऱ्याच वेळा आपण याला युज पण केलेलं आहे आणि मी यावर खूप डिटेल व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे, बरोबर? तर प्रिंट एफ आणि स्कॅन एफ हे 2 फंक्शन्स आहे. म्हणजे या दोन्ही फंक्शनचं कुठेतरी अस्तित्व असेल ना मित्रांनो, मग ते अस्तित्व जे आहे ते stdio.h नावाची हेडर फाईल आहे. या हेडर फाईल मध्ये या दोघांची बॉडी जी आहे, हे बघा, प्रिंट एफची पण आणि स्कॅन एफची पण, या दोघांची बॉडी ह्या हेडर फाईल मध्ये ऑलरेडी डिफाईन करून दिली आहे, बरोबर? म्हणून या 2 फंक्शन्सला आपण काय म्हणू, तर प्री डिफाईन फंक्शन म्हणू, बरोबर? म्हणजे आपल्याला हे बघा, आता आपण जेव्हाही प्रोग्राम लिहितो तेव्हा आपण प्रिंट एफ फंक्शनला डायरेक्ट यूज करतो मित्रांनो. आपण प्रिंट एफ फंक्शनची बॉडी लिहितो का, हे बघा, आता जेव्हा आपण दुसरं फंक्शन करतो तेव्हा आपण त्या फंक्शनची बॉडी पण डिफाईन करतो, बरोबर? पण या केसमध्ये प्री डिफाईनच्या केसमध्ये काय असतं, हे बघा, प्री डिफाईनच्या केसमध्ये काय असतं, आपण डिरेक्टली फंक्शनला कॉल करतो आणि त्याचे रिक्वायर्ड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपण त्याला पास करतो, बरोबर? आता रिक्वायरमेंट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, हे बघा, इथे आपण काही पण अशी स्ट्रिंग पास करतो. म्हणजे काही आपण जर समजा मेसेज देतो तर तो मेसेज ऍज इट इज आउटपुट विंडोवर येतो, बरोबर? तर ह्या फंक्शनची आपण अजिबात बॉडी देत नाही, त्यामुळे यांना म्हणतात प्री डिफाईन फंक्शन्स, बरोबर? तर प्री डिफाईन फंक्शनचा म्हणजे तुम्हाला समजलं असेल, एकदम सोपं मित्रांनो. प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय, ज्या फंक्शनची बॉडी म्हणजे डेफिनेशन ऑलरेडी सी लँग्वेजच्या लायब्ररीमध्ये डिफाईन करून दिलेली असते त्या फंक्शन्सला प्री डिफाईन म्हणतात. हे बघा, प्री म्हणजे काय, पहिलेच, आधीच,
आधीच डिफाईन करून दिलेले आहेत. बरोबर. तर प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. बरोबर. मी अजूनही काही फंक्शन्स लिहितो. प्रिंटफ असतं, स्कॅनएफ असतं, हे बघा गेटएस नावाचं फंक्शन असतं मित्रांनो. गेटएस नावाचं फंक्शन असतं. हे सुद्धा हे फंक्शन कशासाठी असतं, तर पूर्ण जर आपल्याला लाईन ऍज अ इनपुट म्हणून घ्यायची असेल तर गेटएस नावाचं फंक्शन असतं. बरोबर. गेटएस असतं. त्यानंतर पुटएस पण असतं. पुटएस नावाचं फंक्शन असतं. हे खूप सारे आहे मित्रांनो. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं ना प्री डिफाईन फंक्शन्स इन सी लँग्वेज, तुम्हाला बरेच दिसतील. आणि त्यानंतर मग अजून बऱ्याच हेडर फाईल सुद्धा आहे मित्रांनो. आणि त्या ह्या ज्या प्री डिफाईन फंक्शन असतात त्यांचं अस्तित्व या हेडर फाईल मध्ये उपलब्ध असतं. म्हणजे ऑलरेडी त्यांचं अस्तित्व तिथे डिफाईन करून दिलेलं असतं. म्हणजे त्यांची बॉडी त्या हेडर फाईल मध्ये लिहिलेली असते. बरोबर. आता math.h नावाची हेडर फाईल आहे. यामध्ये खूप सारे मॅथचे फंक्शन्स असतात. मॅथ रिलेटेड आपल्याला जर ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर साइन, कॉस, टॅन वगैरे म्हणजे भरपूर सारे ऑपरेशन जर आपल्याला मॅथमॅटिकल करायचे असतील तर ते सर्व फंक्शन्स या हेडर फाईल मध्ये आहे. बरोबर. तर तुम्ही हे प्री डिफाईन फंक्शन्स मित्रांनो गुगलवर तुम्ही सर्च करून बघू शकता. बरोबर. आता ते खूप सारे आहे. इथे सर्व इंग्लिश करायला म्हणजे काय अर्थ नाहीये. तर तुम्ही ते तेवढं करू शकतात. बरोबर. तर आय होप तुम्हाला प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय ते समजलं असेल. बरोबर. आता त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन. आता तुम्हाला युजर डिफाईन फंक्शनची आयडिया आली असेल. प्री डिफाईन म्हणजे काय ऑलरेडी डिफाईन करून दिले, आणि युजर डिफाईन म्हणजे काय म्हणजे आपण डिफाईन केलेले, म्हणजे प्रोग्रामर जे स्वतःहून फंक्शन बनवतो त्यालाच युजर डिफाईन म्हणतात मित्रांनो. हे बघा, म्हणजे डिफाईन म्हणजे काय, डिफाईन म्हणजे आपण स्वतः लिहिणे, आपल्या भाषेत आपण केलं तर लिहिणे, आणि युजर म्हणजे ते काय, युजरने लिहिलेले फंक्शन म्हणजेच युजर डिफाईन फंक्शन. एकदम सोपी भाषा झाली मित्रांनो. युजरने डिफाईन केलेले फंक्शन म्हणजेच युजर डिफाईन फंक्शन. बरोबर. आता युजर डिफाईन फंक्शनचा सिंटॅक्स मी हे बघा. आता दुसरा पॉईंट काय आपला, मी आहे ना हे प्री डिफाईनच्या खालीच लिहितो, म्हणजे तुम्हाला ते ना नंतर मी समजा या नोट्स टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल, तिथून तुम्ही हे रीड करू शकता, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. बरोबर. तर हे झालं म्हणजे हे पॉईंट झाले प्री डिफाईनच्या बाबतीत. आणि आता युजर डिफाईनचं मी या खाली लिहितो. बरोबर. म्हणजे तुम्हाला ते नंतर बघायला पण सोयीस्कर होईल. तर युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय, तर याची एकदम सोपी डेफिनेशन मित्रांनो. द फंक्शन्स विच आर डिफाईन्ड बाय प्रोग्रामर इज नोन ॲज युजर डिफाईन फंक्शन. बरोबर. याचा अर्थ काय, तर जे फंक्शन प्रोग्रामर स्वतः त्याच्या पद्धतीने प्रोग्राम मध्ये डिफाईन करतो त्यालाच युजर डिफाईन फंक्शन असे म्हणतात. बरोबर. म्हणजे जे युजर डिफाईन फंक्शनची बॉडी आपल्याला मस्ट असते मित्रांनो. म्हणजे बिना बॉडीचं आपण त्या फंक्शनला युज करू शकत नाही. जसं आपण इथे प्रिंटफ फंक्शनला कसं डायरेक्ट कॉल करतो, तसं आपण युजर फंक्शनला डिरेक्टली कॉल करू शकत नाही, कारण त्याची बॉडीच म्हणजे बॉडीच नसणार तर आपण त्याला कॉल कसं काय करणार. बरोबर. म्हणून आपल्याला फंक्शनची बॉडी पण डिफाईन करावी लागते. बरोबर. तर त्यामुळे युजर डिफाईन फंक्शन आपल्याला पूर्ण करावं लागतं. बरोबर. तर आता युजर डिफाईन फंक्शनचा सिंटॅक्स असा असतो. हे बघा, आता डायरेक्टली तुम्हाला मी सिंटॅक्स सांगतो. त्यानंतर आपल्याला मी म्हणजे अजून एक पॉईंट बघायचा आहे मित्रांनो, तो खूप महत्वाचा पॉईंट आहे. हे बघा, आता याचा सिंटॅक्स कसा असतो, तर रिटर्न टाईप म्हणजे ह्या रिलेटेडच पॉईंट आहे तो पण. त्यानंतर असतं ते म्हणजे फंक्शन नेम. बरोबर. मी तुम्हाला आधी पण सिंटॅक्स सांगितलं आहे, पण पुन्हा एकदा रिव्हिजन होऊन जाईल तुमची. तर काय असतं, रिटर्न टाईप, त्यानंतर फंक्शन नेम, त्यानंतर इथे ब्रॅकेट्स असतात. बरोबर. आणि त्यानंतर इथे असे कर्ली ब्रॅकेट असतात, म्हणजे ही बॉडी असते फंक्शनची. बरोबर. तर मी इथे एक मेसेज देऊन देतो, म्हणजे इथे तुम्हाला समजून जाईल. इथे बॉडी असते. तर हा झाला पूर्ण सिंटॅक्स. बरोबर. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हे बघा, मी ते एक्झाम्पल लिहितो एक. आता फंक्शनचं नेम तुम्ही तुमच्या मनावर घेऊ शकता मित्रांनो, म्हणजे तुमच्या मनावर आहे. असं तुमच्यावर कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही की फंक्शनचं नेम असंच पाहिजे तसंच पाहिजे. फक्त ते जे स्टँडर्ड्स आपल्याला डिफाईन करून दिलेले आहे तर ते आपल्याला ते फक्त फॉलो करावं लागतात. म्हणजे आयडेंटिफायर आपण कसं डिफाईन करतो. बरोबर. म्हणजे त्याची सुरुवात नंबर पासून नको, ते बरेच नियम आहे मित्रांनो. आता इथे सांगायला गेलो तर ती म्हणजे खूप व्हिडिओ मोठे होऊन जाईल. बरोबर. तर आता ते त्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहे मित्रांनो, म्हणजे आपण कसं नेम बनवलं पाहिजे. बरोबर. तर त्याची व्हिडिओ मी वाटल्यास डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही बघू शकता. बरोबर. तर आता समजा आपण म्हणजे फक्त एक स्टँडर्ड फॉलो करत जा मित्रांनो. जे फंक्शन तुम्ही बनवाल ते त्याचं नेम मिनिंगफुल असलं पाहिजे. बरोबर. मिनिंग म्हणजे आता काय म्हणण्याचा अर्थ काय माझा, तर तुम्ही समजा एखादं फंक्शन म्हणजे त्या फंक्शनला नेम ऍडिशन दिलं. बरोबर. आणि त्यामध्ये तुम्ही सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करताय, तर असं कसं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे ते कन्फ्युजन क्रिएट करेल. तर असं कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून त्याचं नेम जे असतं ते मिनिंगफुल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ऍडिशन प्रोग्राम मध्ये म्हणजे त्या फंक्शन मध्ये तुम्ही ऍडिशन परफॉर्म करत असाल तर तुम्ही ऍडिशनच नाव द्या ना, आणि सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करत असेल तर सबस्ट्रॅक्शनच नाव द्या. बरोबर. म्हणजे फक्त म्हणण्याचा अर्थ समजून घ्या की मिनिंगफुल म्हणजे ज्या पर्पज साठी तुम्ही फंक्शन बनवत आहात तेच पर्पज म्हणजे त्याच नाव द्यायचं. बरोबर. मग आता आपण एक जस्ट समजा चला ऍडिशनच नाव देऊन देऊ आपण, म्हणजे आपल्या फंक्शन ऍडिशनच बनवायचं आहे म्हणून इथे ऍडिशन आपण नेम दिलं, आणि इथे त्याचे ब्रॅकेट असतात, म्हणजे इथे पॅरामीटर लिस्ट असते. बरोबर. आणि ते ऑप्शनल असते, ते असतात किंवा नसतात. बरोबर.
तर म्हणजे जर असले तर द्यावे लागतात, नसेल तर आपल्याला काही गरज नसते, बरोबर. पॅरामीटर हे बघा इथे मी ते पॅरामीटर लिहूनच देतो, नंतर तुम्हाला परत कन्फ्युजन होईल. तर हे झाले युजर डिफाईन फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन मध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीच आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आहे युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय. जे फंक्शन प्रोग्रामर स्वतः त्याच्या प्रोग्राम मध्ये डिफाईन करतो त्यालाच युजर डिफाईन फंक्शन म्हणतात. आणि युजर डिफाईन फंक्शन कसे बनवतात ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. हे बघा मी तुम्हाला सिंटॅक्स सांगून दिला. हे बघा हा सिंटॅक्स असतो, रिटर्न टाईप असतो, त्यानंतर फंक्शन नेम असतं, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये पॅरामीटर लिस्ट असते, बरोबर. म्हणजे आर्ग्युमेंट लिस्ट. फंक्शन किती आर्ग्युमेंट एक्सेप्ट करतं ते आपल्याला ह्या ब्रॅकेटमध्ये डिफाईन करावं लागतं, बरोबर. आणि कर्ली ब्रॅकेट म्हणजे फंक्शनची बॉडी असते. म्हणजे या फंक्शन बघा ओपनिंग कर्ली ब्रॅकेटला फंक्शनची बॉडी स्टार्ट होते आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटला फंक्शनची बॉडी एंड होते, बरोबर. आणि हे बघा या दोन ब्रॅकेटमध्ये जेवढे काही स्टेटमेंट्स असतील ते सर्व स्टेटमेंट्स या फंक्शनमध्ये असतात. म्हणजे ते कन्सिडर केले जातात की सर्व ती फंक्शनचीच बॉडी आहे, बरोबर. तर इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं मी, व्हॉइड नावाचा एक रिटर्न टाइप असतो आणि त्यानंतर आपण ऍडिशन नावाचं फंक्शन म्हणजे आपल्या पद्धतीने दिलं आणि त्याचे पॅरामीटर लिस्ट जे असेल ते इथे डिफाईन करतो, बरोबर. आणि ते त्याची बॉडी असेल, बरोबर. तर आय होप तुम्हाला युजर डिफाईन फंक्शन आणि प्री डिफाईन फंक्शन म्हणजे काय ते समजलं असेल, बरोबर. तर आपला नेक्स्ट पॉईंट काय आहे मित्रांनो ते बघूयात आपण आता. खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो हा, म्हणजे हा पण खूप युज केला जातो. तर हे बघा आपल्याला काय बघायचंय, तर रिटर्न कीवर्ड इन सी लँग्वेज. तर हे बघा आणि याला स्मॉल केस मध्येच लिहावं लागतं मित्रांनो. तुम्ही कॅपिटल म्हणजे असं आपलं कसं असतं, आपण पहिलं अक्षर कॅपिटल त्यानंतर दुसरं स्मॉल असं जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला लगेच एरर येते, बरोबर. म्हणून जे आपण कीवर्ड लिहितो ते पूर्ण स्मॉल केस मध्ये पाहिजे. त्याचा एकही जो कॅरेक्टर हा अप्पर केस मध्ये नाही पाहिजे, बरोबर. सर्व हे लोअर केस मध्येच पाहिजे, बरोबर. म्हणून हे रिटर्न हा काय मित्रांनो, हे बघा रिटर्न हा एक कीवर्ड आहे प्रोग्रामिंग मधला खूप महत्वाचा. रोल प्ले करणारा हा एक कीवर्ड आहे, बरोबर. आता नावातच अर्थ आहे. रिटर्न म्हणजे काय, परत करणे. म्हणजे हा काय काही स्वतःकडे ठेवत नाही मित्रांनो, सर्व परत करून देतो, बरोबर. चला एक आपलं पॉप्युलर एक्झाम्पल आहे ऍडिशनचं, बरोबर. आता ऍडिशन साठी आपण काय करतो, तर दोन नंबर आपण फंक्शनला पास करतो आणि ते ऍडिशन परफॉर्म करण्याचे पण भरपूर वे आहे मित्रांनो. म्हणजे ते प्रोग्राम जे फंक्शन आपण बऱ्याच पद्धतीने आपण बनवू शकतो, बरोबर. आता तुम्हाला मी जवळजवळ 3-4 पद्धतीने ऍडिशन करून दाखवले आहे, बरोबर. म्हणजे आपण त्याचा प्रोग्राम कसा डिफाईन करू शकतो, बरोबर. तर आपण काय करतो, तर आतापर्यंत आपण कसं करत आलेलो आहे, तर जेव्हा आपण फंक्शनला 2 नंबर पास करायचो आणि त्या 2 नंबरचे ऍडिशन आपण फंक्शन कडनं परफॉर्म करून घ्यायचो आणि त्यानंतर आपण त्या फंक्शन मध्येच रिझल्ट प्रिंट करून द्यायचो, बरोबर. तर आपल्याला असं नाही करायचं. आता समजा आपल्याला असा प्रोग्राम लिहायचा असेल की समजा हे बघा आता तुम्ही एक ऍडिशन नावाचं फंक्शन बनवलं. आता आपली रिक्वायरमेंट काय ते समजून घ्या मित्रांनो. बघा 2 नंबर आपल्याला ह्या ऍडिशन फंक्शनला द्यायचे आहे आणि ह्या फंक्शनला आपल्याला सांगायचंय की त्या 2 नंबरची ऍडिशन परफॉर्म कर आणि आम्हाला जी ऍडिशन असेल ती स्वतः प्रिंट नको करू, आम्हाला परत रिटर्न कर, बरोबर. म्हणजे आपलं असं आपली रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, तर 2 नंबर आम्ही तुम्हाला म्हणजे या फंक्शनला पास करू आणि ते तू ऍडिशन परफॉर्म करून आम्हाला त्याची जी ऍडिशन असेल ती स्वतः प्रिंट न करता आम्हाला त्याची परत कर, बरोबर. तर आता हे हवेत स्टेटमेंट बोललो मी, तुम्हाला हवेत समजणार नाही, मी ते तुम्हाला डायरेक्ट करूनच दाखवतो, बरोबर. हे बघा व्हॉइड ऍडिशन नावाचं फंक्शन आपण डिफाईन केलं आणि ते इंटिजर समजा आपण ए घेतला आणि हे आपण आर्ग्युमेंट म्हणजे तिकडून जे व्हॅल्यू आल्या ते इथे आपण एक्सेप्ट करत आहोत ना, त्यामुळे इथे आपण 2 आर्ग्युमेंट घेतले, बरोबर. तर इथे आपण असं केलं आणि याला आपण कॉल कसा करतो या फंक्शनला, हे बघा आपण काय फक्त फंक्शनचं नेम लिहितो. हे बघा आता इथे आपण समजा असा कॉल केला त्या फंक्शनला आणि त्यामध्ये समजा आपण 2 नंबर काहीतरी देऊन दिले, बरोबर. समजा आपण इथे 45 देऊन दिला आणि इथे 67 देऊन दिला, बरोबर. आता आपण ह्या फंक्शनचा कॉल झाला, हा म्हणजे कॉल पण झाला या फंक्शनला. मी काय ते पूर्ण प्रोग्राम लिहत नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, बरोबर. तर आपण असं फंक्शनला कॉल केला आणि त्याची ही समजा बॉडी पण डिफाईन केली. हे बघा ऍडिशन अशी फंक्शनची बॉडी. आता हे 45 जो आहे तो ए वरती असाइन होईल आणि हा 67 जो आहे तो बी वरती असाइन होईल, बरोबर. तर आता आपल्याकडे मी तुम्हाला रिक्वायरमेंट काय बोलवतो, तर आम्ही तुम्हाला म्हणजे आपण या फंक्शनला 2 नंबर पास करायचे आणि या फंक्शनला सांगायचं की तू ऍडिशन परफॉर्म करून आम्हाला रिझल्ट जो असेल तो रिटर्न करायचा, बरोबर. तर आता तो प्रोग्राम आहे बघा. आता सिम्पली तो कसा असेल, आपण इथे समजा रिझल्ट स्टोअर करण्यासाठी एक सी नावाचं व्हॅरिएबल घेऊन घेऊ, बरोबर. आणि सी नावाचं व्हॅरिएबल इथे आपण घेऊन घेऊ आणि त्याच्यावर आपण ऍडिशन कशी परफॉर्म करतो ते तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण हेच एक्झाम्पल घेत आहे का, तर ते कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, बरोबर. तर हे झालं. आता रिझल्ट आला सी वरती, बरोबर. दोघांची ऍडिशन परफॉर्म झाली, सी वरती रिझल्ट आला आणि आपल्याला आपण कसं करायचो, इथे प्रिंटएफ स्टेटमेंट लिहायचो आणि प्रिंटएफ मध्ये आपण डिरेक्टली रिझल्ट प्रिंट करून द्यायचो %d, त्यानंतर आपण सी ला डिस्प्ले करायचो, बरोबर. तर आतापर्यंत आपण असा प्रोग्राम लिहत होतो, बरोबर. असं तर आपल्याला असं नाही करायचंय. म्हणजे हे असं आपल्याला इथे प्रिंट न करता आपल्याला दुसऱ्या फंक्शन मध्ये प्रिंट करायचं आहे, बरोबर. मग ते कसं काय करायचं, आता जो रिझल्ट इथे आलेला आहे सी मध्ये तर तो दुसऱ्या फंक्शन मध्ये परत कसं काय पाठवायचा, तर तो पाठवण्यासाठी काहीतरी आपल्याकडे पाहिजे ना. तर आता तर ते करण्यासाठी रिटर्न नावाचं कीवर्ड आहे मित्रांनो, रिटर्न.
म्हणजे त्याला नाव पण तसं दिलेलं आहे, बरोबर, नावातच अर्थ आहे. फक्त रिटर्न सी असं करायचं, हे ह्या रिटर्न कीवर्डचं महत्व आहे मित्रांनो. म्हणजे दिसायला एकच छोटा जरी असला तरी याचं जो महत्व आहे ते खूप आहे. पण असे बरेच सिनेरिओ असतात जिथे आपल्याला प्रत्येक फंक्शन कडनं काही ना काही व्हॅल्यू आपल्याला रिटर्न घ्यायची असते, बरोबर. मग ती रिटर्न व्हॅल्यू घेण्यासाठी हा कीवर्ड असतो मित्रांनो. आणि हा कीवर्ड फक्त नंबरच नाही रिटर्न करू शकत. हा नंबर म्हणजे हा कीवर्ड काही स्ट्रिंग असेल, काही कॅरेक्टर असेल, सर्व रिटर्न करू शकतो. समजा आपल्याला एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शन मध्ये काही ट्रान्सफर करायचं असेल तर ते ट्रान्सफरिंगचं काम हे रिटर्न कीवर्ड करतो, बरोबर. तर आहे तुम्हाला रिटर्न कीवर्ड काय असतो ते समजलं असेल, बरोबर. हा, तर आता तुम्हाला मी एक प्रोग्रामच लिहून दाखवतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला ते रिटर्न कीवर्डचा पूर्ण जो म्हणजे कसा इम्पॅक्ट होतो प्रोग्राम मध्ये ते तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल, बरोबर. आता हे फंक्शन आपण ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे, तर आपण काय करू, यालाच पूर्ण करून टाकू, बरोबर. हाच प्रोग्राम आपण कंप्लीट करूयात. आता प्रोग्राम कसा असतो, तर आपली एकदम महत्वाची लाईन असते ती म्हणजे यास इन्क्लूड प्री प्रोसेस डिरेक्टिव्हचा वापर करून आपण stdio.h नावाची हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करून घेतो, बरोबर. हे आपलं नेहमीचं पॉप्युलर सेंटेन्स आहे. तर आपण काय केलं, हॅश इन्क्लूड नावाची प्री प्रोसेस डिरेक्टिव्हचा वापर करून stdio.h नावाची हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करून घेतली, बरोबर. हा, ते झालं आपलं. त्यानंतर आपण काय करावं लागेल, तर आपलं मेन फंक्शन असतं, बरोबर. आपण इथे व्हॉइड मेन नावाचं फंक्शन घेतो. हे अतिशय महत्वाचं असतं, म्हणजे इथूनच प्रोग्रामची बॉडी स्टार्ट पण होते आणि याच फंक्शनला म्हणजे याच फंक्शनलाच आपली प्रोग्रामची बॉडी एंड पण होते, बरोबर. हा, तर आता इथे आपल्याला काय करायचंय, तर एकदम सोपं आहे. इथे आपल्याला मेन फंक्शन मध्ये काही कामच नाही करायचं, फक्त आपल्याला फंक्शनला कॉलच करायचा आहे, बरोबर. आणि त्या फंक्शनला आपल्याला 2 नंबर पास करून द्यायचे आहे, बरोबर. म्हणून आपण इथे आताच नंबर पास करून देऊ, इथे 34 आणि 56. आपण या फंक्शनला काय सांगतोय की 2 नंबर तू एक्सेप्ट करून घे आणि ह्या 2 नंबरची ऍडिशन परफॉर्म कर आणि आम्हाला याची ऍडिशन जी काही असेल ती स्वतः प्रिंट न करता आम्हाला ती रिटर्न कर, बरोबर. असं आपलं स्टेटमेंट आहे, बरोबर. हा, ते तुम्हाला लक्षात ठेवा. तर आपलं काय झालं, आता फंक्शनची डेफिनेशन आपण ऑलरेडी इथे लिहून ठेवलेली आहे, बरोबर. म्हणून आता आपल्याला डबल लिहिण्याची गरज नाही, फक्त आपलं फंक्शन कॉल पण केला म्हणजे आपला दुसरा आणि तिसरा पॉईंट झाला. आपला फक्त पहिला पॉईंट बाकी आहे, तो म्हणजे काय, तर फंक्शन डिक्लेरेशन. म्हणजे आपलं फक्त फंक्शनला डिक्लेअर करायचं आहे, बरोबर. मग ही लाईन इथं न लिहिता आपल्याला मेन फंक्शनच्या वरती आपण सर्व डिक्लेअर करतो ना, म्हणून आपल्याला मेन फंक्शनच्या वरती ही लाईन लिहावी लागेल, बरोबर. हा, तर आता आपला प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे, बरोबर. हा, तर आता आपण याला रन करून बघूयात काय होतंय ते, बरोबर. हा, त्यानंतर मला तुम्हाला एकदम महत्वाचं एक्सप्लेन करायचं आहे, पण तुम्हाला हे आउटपुट दाखवणं गरजेचं आहे ते एक्सप्लेनेशन साठी, बरोबर. हा, तर मी तुम्हाला ते याला रन करून दाखवतो. आउटपुट आपलं काय येतंय बघा. हा, तर आलं ब्लँक आउटपुट आलं, बरोबर. तर आता मित्रांनो हे आउटपुट ब्लँक का आलं हे जर तुम्हाला आता कळालं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो, म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला मी जे शिकवत आहे ते समजत तरी आहे, बरोबर. म्हणजे मला पण त्याचं खूप समाधान पण वाटेल मित्रांनो. मी तर तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्हाला जर आता समजलं असेल तर तुम्ही ते कमेंट नक्कीच सांगा मित्रांनो, बरोबर. हा, तर आता आपलं आउटपुट का नाही आलं तर ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आपण स्टेटमेंट काय बोललो होतो, तर म्हणजे आपल्याला असं आपलं एक फंक्शन पाहिजे आहे, तर ते फंक्शनला आपण 2 नंबर देऊ आणि त्या फंक्शनचं काम काय असेल तर त्याने ते नंबर एक्सेप्ट केले पाहिजे, ऍडिशन परफॉर्म केली पाहिजे आणि आम्हाला ती ऍडिशन परत केली पाहिजे, बरोबर, रिटर्न केली पाहिजे. मग त्या फंक्शनने बरोबर त्याचं हे बघा, हे बिचाऱ्या फंक्शनने काय केलं तर त्याने काम बरोबर केलं, बरोबर. त्याने 2 नंबर एक्सेप्ट पण करून घेतले, त्यानंतर त्याने स्वतःसाठी एक व्हॅरिएबल पण बनवून घेतलं रिझल्ट स्टोअर करण्यासाठी, बरोबर. आणि त्याने ऍडिशन पण परफॉर्म करून घेतली आणि त्याने काय केलं तर आपल्याला रिटर्न कीवर्डच्या मदतीने त्यांनी आपल्याला रिझल्ट पण परत केला, बरोबर. मग या फंक्शनची काही चुकी नाही मित्रांनो. या केसमध्ये आपल्याकडनं काय झालं तर त्याने त्या फंक्शननी जो रिझल्ट परत केला, जो फंक्शन याने फंक्शननी त्याचं काम बरोबर केलं, तर त्याने जो रिझल्ट परत केला तो आपण इथे एक्सेप्ट कुठे केला मित्रांनो. हे बघा, हे मेन फंक्शन तुम्ही नीट बघा, इथे आपण काय केलेलं आहे, फक्त ऍडिशन फंक्शनला कॉल केला, बरोबर. इथे फक्त आपण त्या फंक्शनला कॉल करून दिला आणि लगेच आपली बॉडी संपून गेली, बरोबर. म्हणून प्रोग्रामचं आउटपुट काहीच आलं नाही. म्हणून हे बघा, म्हणून या प्रोग्रामचं आउटपुट जे आहे ते ब्लँक आलं, बरोबर. मग आता या आपलं काय केलं तर त्याने दिलं पण आपण इथे घेतलं नाही, म्हणजे ती चुकी झाली आपल्याकडनं, बरोबर. आता ती चुकी नाही झाली म्हणजे ती तुम्हाला वाटेल की हा प्रत्येक वेळेस चुका करतो, पण मी म्हणजे ती चूक का केली, मुद्दाम केली की तुम्हाला तो पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे, बरोबर. हा, तर तुम्हाला मी जर आधीच सांगून दिलं असतं, म्हणजे आधीच जो पूर्ण प्रोग्राम कंप्लीट करून तुम्हाला सांगितलं असतं तर ते तुम्हाला कळालं नसतं, बरोबर. म्हणजे त्याचा कसा इम्पॅक्ट होतो असं न करता जर त्याचा इम्पॅक्ट कसा होतो तो आता तुम्ही बघून घेतला, बरोबर. लाईव्ह तुम्ही बघून घेतला आणि आता आपण तो प्रोग्राम कंप्लीट केल्यानंतर कसा म्हणजे आउटपुट येतं ते तुम्हाला समजून जाईल, बरोबर. म्हणजे मला हे एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी तुम्हाला आधीच असं रन करून दाखवला प्रोग्राम, बरोबर. मला माहिती होतं की आउटपुट काही येणार नाही कारण आपण इथे काही केलेलंच नाही तर आउटपुट काय येईल, बरोबर.
तर आपल्याकडनं मिस्टेक काय झाली, ती मिस्टेक आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, बरोबर. तर आपण काय केलं, या फंक्शननी जी आपल्याला व्हॅल्यू रिटर्न केलेली आहे ती आपल्याला इथे एक्सेप्ट करावं लागेल मित्रांनो. मग ती आता एक्सेप्ट कसं काय करायची, मग इथे आपण तर कोणाला बसवू नाही शकत. आता समजा एखाद्या मुलाला आपण म्हटलो, हे इथे बस रे तू, आणि तो म्हणजे जी ऍडिशन येईल ती घे आणि आम्हाला परत म्हणजे ती प्रिंट करून दे, बरोबर. मग इथे आपण काही फिजिकली काम करू शकत नाही. मग आपल्याला काही प्रोग्रामॅटिकलीच काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल ना. मग आता ते आपल्याकडे एकमेव बघा, काही जर आपल्याला समजा स्टोअर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे एकमेव सोल्युशन आहे. एकमेव सोल्युशन कोणतं, तर ते म्हणजे व्हॅरिएबल, बरोबर. आता व्हॅरिएबलच काय असतं, तर ते कंटेनर असतं, तेच सर्व स्टोअर करतं, बरोबर. आपल्याला इथे काय करायचं, सिम्पली एकदम सोपं एक व्हॅरिएबल बनवून घ्यायचं, बरोबर. मग आपण एक मिनिंगफुल व्हॅरिएबल बनवूयात, रिझल्ट नावाचं व्हॅरिएबल बनवू आपण डायरेक्ट. हे बघा, आपण आता इथे रिझल्ट नावाचं व्हॅरिएबल बनवलं आणि इथे काय केलं, तर इथे आपण त्याला फक्त हे बघा, आता ते एक्सेप्ट करायची म्हणजे काय, इथे डिरेक्टली येऊन जाईल ती, बरोबर. मग ते कसं लिहायचं, हे बघा, रिझल्ट इज इक्वल टू, बरोबर. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला, हे बघा, याचा प्रोग्रामचा फ्लो तुम्हाला सांगून देतो. इथे ती हेडर फाईल इन्क्लूड झाली, बरोबर. त्यानंतर हे फंक्शन डिक्लेअर झालं, बरोबर. मग ते प्रोग्राम कंट्रोल इथे आला आणि त्याने समजलं, अरे हे मेन फंक्शन आहे, चला एंटर करा, बरोबर. मग एंटर केली त्यांनी, लगेच त्याला समजलं, अरे यांनी इथे व्हॅरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर. मग त्याने लगेच रिझल्ट नावाचा व्हॅरिएबल बनवून घेतलं, बरोबर. मग त्याने काय कळलं, इथे रिझल्ट नावावर त्याने काय असाइन केलेलं आहे, इथे त्याने फंक्शन कॉल केलेलं आहे, बरोबर. मग तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, एक स्टेटमेंट बोललो होतो मी, तर वेन प्रोग्राम कंट्रोलर रिचेस टू फंक्शन कॉल देन इट डिरेक्टली जम्प्स ऑन फंक्शन डेफिनेशन, बरोबर. मग त्याने काय केलं, प्रोग्राम कंट्रोलरने बघितलं, अरे या फंक्शनला कॉल केलेला आहे, चला लगेच त्याच्या डेफिनेशनवर झाला, बरोबर. मग आलं ते इथे डेफिनेशनवर, बरोबर. मग त्याने काय केलं, डेफिनेशनवर त्याची फंक्शनची जी बॉडी होती ती पूर्ण एक्झिक्यूट केली आणि तो रिटर्न बॅक टू इथे आला, बरोबर. परत ती म्हणजे त्याने एक इथून 2 व्हॅल्यू घेऊन गेला, प्रोग्राम कंट्रोलर काय केला, इथून 2 व्हॅल्यू घेऊन गेला आणि त्याने ऍडिशन परफॉर्म करून तिकडून एक व्हॅल्यू आणली. व्हॅल्यू कसं काय आणली, ते रिटर्न केलेली बघा. मग ती रिटर्न झालेली ऍडिशन होती, ती ऍडिशन त्याने काय केले, इथे रिझल्ट नावाच्या व्हॅरिएबल आहे बघा, हा जो ऑपरेटर असतो ना मित्रांनो, इक्वल टू सिम्बॉल, याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात मित्रांनो. असाइनमेंट म्हणजे ही व्हॅल्यू, इथे जी काही व्हॅल्यू असेल, राईट साईडचं जे एक्सप्रेशन असेल ते लेफ्ट साईडला असाइन करून द्यायचं, लेफ्ट साईडच्या व्हॅरिएबलवर, बरोबर. म्हणजे ही इथे जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ह्या व्हॅरिएबलवर असाइन करून द्यायची, बरोबर. हे ऑपरेटरचं काम असतं, बरोबर. आपण मॅथमॅटिक्स मध्ये पहिलीपासून हे वापरत आलेलो आहे, बरोबर. तर तुम्हाला ते काय सांगायची गरज नाही. तर असं झालं, याचा अर्थ काय झाला ते समजलं तुम्हाला. रिझल्ट नावाच्या व्हॅरिएबलवर जी म्हणजे या रिझल्ट नावाच्या व्हॅरिएबलवर काय स्टोअर होईल, तर जी व्हॅल्यू ऍडिशन फंक्शन रिटर्न करेल ती व्हॅल्यू या व्हॅरिएबलवर परत येईल, बरोबर. तर आपल्याकडे ऍडिशन परत आलेली आहे मित्रांनो. मग आपल्याला त्या ऍडिशनला प्रिंट करायचं आहे, म्हणून आपण प्रिंट करण्यासाठी एकदम पॉप्युलर फंक्शन आहे ते कोणतं, तर प्रिंटएफ फंक्शन, बरोबर. मग आपण ते प्रिंटएफ फंक्शनला घेऊन घेऊ आणि इथे प्रिंट कसं करतात ते तर तुम्हाला माहितीच आहे, बरोबर. म्हणजे % देतो, इथे आपण डिरेक्टली व्हॅरिएबलचं नेम देऊन देतो. आलं. तर हे बघा, आपला प्रोग्रामच संपला. संपला नाही, अजून थोडं बाकी आहे, हे बघा. मग संपला का असं म्हणतो, बरोबर. हे बघा, आता काय एक एकदम महत्वाची गोष्ट राहिलेली मित्रांनो. आता तुम्हाला सिंटॅक्स मध्ये मी काय सांगितलंय, इथं रिटर्न टाईप, हे बघा सिंटॅक्स नीट लक्ष द्या. रिटर्न टाईप असतो आणि त्यानंतर फंक्शन नेम असतं, त्यानंतर इथे बॉडी असते, बरोबर. तर हा रिटर्न टाईप खूप महत्वाचा असतो मित्रांनो, खूप महत्वाचा. म्हणजे जो रिटर्न टाईप, जर फंक्शन काही रिटर्न करत असेल तर आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे ज्या प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करतो त्या प्रकारची आपल्याला रिटर्न टाईप द्यावा लागतो, बरोबर. आणि जर फंक्शन काही रिटर्न करत नसेल तर आपल्याला इथे व्हॉइड द्यावा लागतो, बरोबर. म्हणजे व्हॉइडचा अर्थ काय, हे बघा, व्हॉइड काय असतो, हा व्हॉइड म्हणजे काय, तर फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. म्हणजे काय, तर फंक्शन जेव्हा कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही त्या केसमध्येच आपण फक्त व्हॉइड रिटर्न टाईप यूज करू शकतो मित्रांनो. आणि जर आपण फंक्शन काही व्हॅल्यू रिटर्न करत असेल आणि तरी आपण इथे व्हॉइड म्हटलं तर आपल्याला लगेच एरर थ्रो होते, बरोबर. तर कशी एरर थ्रो होते मी तुम्हाला आत्ताच दाखवून देतो. हे बघा, आता आपण काय केलं, इथे आपण व्हॅल्यू रिटर्न करत आहोत, बरोबर. मी आता बोललो ते स्टेटमेंटचं इथेच तुम्हाला म्हणजे सिद्ध होऊन जाईल. हे बघा, इथे आपण काय करत आहोत, तर रिटर्न पण करत आहोत आणि ते आपण काय म्हटलेलं, व्हॉइड. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे फंक्शन कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. मग आपण इथे चुकीचं झालो. कसं चुकीचं झालो, तर हे फंक्शन तर रिटर्न करतंय व्हॅल्यू, बरोबर. तरी आपण इथे म्हणत आहे की रिटर्न व्हॉइड म्हणजे काय, व्हॉइडचा अर्थच नाही की फंक्शन डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. कंपायलरला एवढंच माहितीये की व्हॉइड दिसला की समजून घ्यायचं की फंक्शन कोणतीही व्हॅल्यू रिटर्न करत नाहीये, बरोबर. आता त्याला काय माहिती इथे रिटर्न लिहिलेलं आहे, तो जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तेव्हा त्याला समजेल, बरोबर. पण आपल्याला इथे दिसतंय ना. तर आपण आता इथे बघून घेऊया, याला जर रन केलं तर 100% आपल्याला एररच थ्रो झाली पाहिजे, बरोबर. आली एरर, का एरर आली, हे बघा, इथे काय झालं, पार्सिंगची एरर आली. म्हणजे इथून या फंक्शनला कॉलच होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, इथेही आपण याची बॉडीज प्रॉपर लिहिलेली नाही, बरोबर. तर कंपायलरला नीट प्रॉपर बॉडी समजली नाही, बरोबर. म्हणून आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, इथे आपण व्हॅल्यू रिटर्न करत आहोत, बरोबर. इथे रिटर्न करत आहोत, बरोबर. मग आता आपल्याला कोणत्या प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करतो मित्रांनो, हे बघा, आपण इथे काय बनवलं, इंटिजर टाईपचं व्हॅल्यू बनवलं, व्हॅरिएबल बनवलं ना. मग आपण काय करतोय, ऍडिशन जी असेल ती पण इंटिजरची असेल.
बरोबर. मग आपण इथे रिटर्न पण कोणती व्हॅल्यू करतोय, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करत आहोत. बरोबर. मग आपल्याला इथे व्हॉइड न लिहिता इंट लिहावं लागेल मित्रांनो. इंट म्हणजे हा काय झाला, आलं लक्षात तुम्हाला, म्हणजे रिटर्नचा प्रकार. बरोबर. म्हणजे परत करण्याचा प्रकार कोणता आहे, तर इंटिजर आहे. म्हणून आपण इंट इथे डेटा टाईप लिहावा लागेल, रिटर्न टाईप सॉरी. इथे जेव्हा असतो म्हणजे फंक्शन मध्ये जेव्हा आपण त्याला लिहितो तेव्हा त्याला डेटा टाईप म्हणतात, डेटा टाईप. बरोबर. आणि जेव्हा आपण त्याला फंक्शन सोबत लिहितो तेव्हा रिटर्न टाईप म्हणतात, रिटर्न टाईप. म्हणजे काय, तर जी व्हॅल्यू आपण रिटर्न करत असो, म्हणजे आपण इथे आता इंटिजर करतो म्हणून इथे इंट घेतलं. आणि जर आपण ते फ्लोट व्हॅल्यू, फ्लोटिंग पॉईंट म्हणजे फ्लोट डेटा टाईप असतो, फ्लोट मध्ये काय तर पॉईंट असतात. बरोबर. म्हणजे 3.4 5.6 असे काही व्हॅल्यू असतात, त्याला फ्लोटिंग व्हॅल्यू म्हणतात. बरोबर. आणि ज्या साध्या व्हॅल्यू म्हणजे विदाउट डॉट असतो त्याला इंटिजर व्हॅल्यू म्हणतात. बरोबर. मग इथे फ्लोट नावाचा पण रिटर्न टाईप लिहू शकतो. बरोबर. पण आपण इथे काय करतोय, तर इंटिजर प्रकारची व्हॅल्यू म्हणजे इंटिजर डेटा टाईपची व्हॅल्यू आपण रिटर्न करत आहोत ना, त्यामुळे आपल्याला इथे रिटर्न टाईप पण इंटिजर लिहावं लागेल. बरोबर. मग आपण इथे इंट लिहिला तर आता आपल्याला डिक्लेरेशन पण चेंज करावं लागेल, म्हणून इथे पण आपल्याला इंट करावं लागेल. बरोबर. तर आता आपला प्रोग्राम 100% 0 एरर 0 वॉर्निंग मध्ये रन झालाच पाहिजे. बघूयात आपण होतोय का. झाला मित्रांनो. हे बघा, आपलं प्रोग्राम 0 एरर 0 वॉर्निंग मध्ये रन झाला आणि आउटपुट पण आपलं प्रॉपर आलं. बरोबर. म्हणजे 34 + 56 किती आले, 90. बरोबर. तर आता या प्रोग्रामचा फ्लो तुम्हाला मी एक्सप्लेन करूनच दिला. म्हणजे बघा, इथे प्रोग्राम कंट्रोल आला, त्यांनी हे केलं, त्यानंतर व्हॅल्यू फंक्शन डिक्लेअर केलं, त्यानंतर मेन फंक्शन मध्ये त्यांनी एंटर केलं, त्यानंतर व्हॅरिएबल बनवलं. बरोबर. मग इथे त्याने काय केलं, इथे रिझल्ट व्हॅरिएबल त्यांनी काय स्टोअर केलं असं त्याला समजलं. मग इथून त्याने बघितलं की फंक्शनला कॉल केला आहे, लगेच तो इथे आला. मग त्याची पूर्ण फंक्शनची बॉडी एक्झिक्यूट केली, त्यानंतर रिझल्ट घेऊन ऍडिशन रिटर्न केलेली त्याला समजलं, त्याने लगेच ती ऍडिशन घेऊन आला आणि हा रिझल्ट व्हॅरिएबल स्टोअर करून दिली. बरोबर. आणि रिझल्ट व्हॅरिएबल स्टोअर करून आपण इथे काय केलं, प्रिंट केलं, म्हणून त्याने लगेच प्रिंट करून दिलं. बरोबर. आणि ते बॉडी संपली म्हणजे आपला प्रोग्राम पण संपला. बरोबर. आणि आपला आउटपुट एकदम प्रॉपर आलं, 90. आलं लक्षात मित्रांनो. तर रिटर्न कीवर्डचा असा इम्पॅक्ट असतो. बरोबर. आणि इथे आपण समजा इथे आपण व्हॅल्यू रिटर्न करत होतो तरी आपण इथे व्हॉइड लिहिला तर तुम्हाला कशी एरर आहे ते आता दिसलंच मित्रांनो. बरोबर. तर असं असतं, म्हणजे याचा अर्थ एवढंच आहे मित्रांनो, जी व्हॅल्यू आपण म्हणजे जर आपल्याला एखाद्या फंक्शन मधून काही डेटा पास करायचा असेल पुन्हा, म्हणजे जेव्हा फंक्शनची बॉडी एक्झिक्यूट झाल्यानंतर काही आपल्याला डेटा परत करायचा असेल तर त्या केसमध्ये रिटर्न कीवर्डचा युज होतो. बरोबर. म्हणजे ह्या एका कीवर्डवर मी खूप सारे एक्सप्लेनेशन दिले मित्रांनो. तर आय होप तुम्हाला ते क्लिअर झालेलंच असेल. तर म्हणजे समजलं असेल मित्रांनो, कारण एवढं एक्सप्लेनेशन अजूनपर्यंत मी पण कुठे बघितलं नाही आणि आज म्हणजे सध्या कुठे कोणी देत नाही असं मला तरी काही वाटत नाही. पण हे बघा, तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो, कारण एवढं म्हणजे एकाच कीवर्डवर मी बऱ्याचपैकी एक्सप्लेनेशन दिले, म्हणजे तुम्हाला सर्व सिनेरियोज कव्हर केलेले आहे, जेवढे माझ्याकडनं शक्य होते तेवढे. बरोबर. तर आता एवढं त्याचं काम असतं शॉर्ट मध्ये. आणि त्याने म्हणजे इथे हे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, हा सिंटॅक्स एकदम लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा, रिटर्न टाईप, फंक्शन नेम, त्यानंतर ते रिटर्न टाईप कसा असतो, तर ज्या प्रकारची आपण व्हॅल्यू रिटर्न करतो, रिटर्न म्हणजे परत देतो. इथे आहे बघा, त्याने काय केलं, व्हॅल्यू परतच दिली ना, म्हणजे इथे त्याने स्वतःकडे ठेवली नाही, त्याने परत केली. मग आपण ती परत केली तरी ती आपण त्याला एक्सेप्ट केली. बरोबर. आणि आपण परत कोणत्या प्रकारची व्हॅल्यू केली, तर इंटिजर प्रकारची आपण व्हॅल्यू परत केली, म्हणून इथे आपण रिटर्न टाईप पण इंट दिला. बरोबर. तर एवढं त्याचं आहे. आता त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. आता तुम्ही जसं जसं प्रोग्रामिंग कराल तसं तसं तुम्हाला बरोबर ते क्लिअर होत जाईल. बरोबर. आता मी तुम्हाला एवढं एक्सप्लेन केलं तर तुम्हाला वाटत असेल, अरे एवढं काय कन्सेप्ट आहे, इथे इंटिजर लिहायचा का, फ्लोट लिहायचा का, डबल लिहायचा, असं काही म्हणजे बऱ्यापैकी कोणता डेटा, तेवढं कन्फ्युजन तुमचं अजिबात होणार नाही मित्रांनो. कारण म्हणजे मी पण स्टार्टिंग केली तेव्हा मला पण असं वाटत होतं. तर तुम्ही अजिबात त्याचं म्हणजे जास्त डोक्यावर हा जो कन्सेप्ट आहे ना मित्रांनो, फंक्शन एकदम भारी कन्सेप्ट आहे मित्रांनो. म्हणजे हे बघा, आपल्या आता हीच व्हिडिओ 4थी चालू आहे, या अजून 2-3 व्हिडिओ बनवू शकतात मित्रांनो फंक्शन वरच्या. बरोबर. आणि मी तुमचा म्हणजे माझा एमच आहे की तुम्हाला फंक्शन जो पॉइंट आहे, फंक्शन म्हणताच तुम्हाला आठवलं पाहिजे की अरे आपण मराठी इंजिनिअरिंग वर एवढ्या व्हिडिओ बघितले आहे, आपला फंक्शनचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्ण 100% क्लिअर झालेला आहे. बरोबर. कारण तुम्हाला एक एक गोष्ट फंक्शनची अतिशय बारीक बारीक मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवेल आणि तुम्हाला एक्सप्लेन पण करेल. बरोबर. आपला प्रोग्राम म्हणजे पूर्ण झालेला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला याच्यामध्ये आपण काही चेंजेस पण करू शकतो, पण मला तर काही वाटत नाही की यामध्ये काही चेंजेस केलेले पाहिजे. आता जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही याला म्हणजे अजून तुमच्या पद्धतीने अजून इम्प्रूव्ह करू शकतात. बरोबर. तर आता इथे आपण काय करू शकतो, युजर कडनं व्हॅल्यू घेऊ शकतो आणि ती व्हॅल्यू आपण परत करू. म्हणजे आता आपण अजून एक इम्प्रूव्ह करायचं म्हटलं तर या मेन फंक्शन मध्ये आपण युजर कडनं एक व्हॅल्यू एक्सेप्ट करू शकतो आणि ती युजर कडनं आलेली व्हॅल्यू आपण ऍडिशन फंक्शनला पास करू शकतो आणि ती व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे परफॉर्म करून आपण पुन्हा प्रिंट करू शकतो. बरोबर. मग ते तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही असंच इम्प्रूव्ह करत जा मित्रांनो, तेव्हाच तुमचं जे कोडिंगचं स्किल आहे ते इम्प्रूव्ह होईल. बरोबर. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आज फंक्शनचे टाइप्स आणि आपला रिटर्न कीवर्ड काय असतो ते तुम्हाला समजलेलं असेल. बरोबर. आणि जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल मित्रांनो,
तरी तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा, मी तुम्हाला त्याचं 100% उत्तर देईल. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण चांगलं वाटेल आणि मी जे तुम्हाला म्हणजे माझं जे एम आहे ते सक्सेस होत आहे की नाही ते पण मला कळेल, बरोबर. तर तेवढं तुम्ही नक्कीच सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आणि ज्या आपल्या मित्रांना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचं असेल त्यांच्यापर्यंत देखील ही व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदाच होईल, बरोबर. आणि तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी इंजिनिअरिंगचा सहभागी व्हा मित्रांनो, कारण मी अशाच प्रोग्रामिंग लँग्वेजच्या व्हिडिओ आपल्या मराठी इंजिनिअरिंग चॅनलवर अपलोड करत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्याकडनं एकही व्हिडिओ मिस होणार नाही, बरोबर. आपलं एम काय आहे ते मराठीमध्ये आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची आहे, बरोबर. तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा व्हिडिओ बघण्यासाठी दिला मित्रांनो, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.